आज आपण इयत्ता 11वीच्या वाणिज्य संघटन व व्यवस्थापन च्या पहिल्या धड्याचा स्वाध्याय पाहणार आहोत. पहिल्या धड्याचे नाव आहे व्यवसाय स्वरूप आणि व्याप्ती. मी तुम्हाला गाळलेल्या जागा व ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न किंवा एका शब्दाचे प्रश्न व पुस्तकात दाखवणार आहे व बाकीचे वहीमध्ये उत्तरे दाखवणार आहे. तर येथे मी सीस पेन्सिलने टीका केलेल्या आहेत त्या आपण बघून घ्याव्यात. पहिल्याचे अ, दुसऱ्याचे क, तिसऱ्याचे ब, चौथ्याचे अ, पाचव्याचे ब, सहाव्याचे ब, सातव्याचे अ, आठव्याचे क, नवव्याचे ब, दहाव्याचे ब. तसेच योग्य जोड्याजुळवामध्ये व्यायाम करणे 4, 3, 5, 7. योग्य शब्दसमूह संज्ञा लिहा. याची उत्तरे मी लिहिलेली आहेत. चुकी बरोबर लिहा. तेही मी बरोबर व चूक म्हणून खुणेने दाखवलेले आहे. गटात न बसणारा शब्द शोधा. याला मी जो गटात बसत नाही त्याला चौकोन केलेला आहे. खालील विधाने पूर्ण करा. यामध्ये मी गाळलेल्या जागा भरलेल्या आहेत. कंसातील अचूक पर्याय निवडा. याला सुद्धा मी त्या जाग्यावर शब्द भरलेले आहेत. प्रश्न 1 मधील एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील पहिले आर्थिक कृती म्हणजे काय? उत्तर दिलेले आहे. आर्थिकेतर कृती म्हणजे काय? घाऊक व्यापारी म्हणजे काय? चौथा आहे किरकोळ व्यापाऱ्याचा अर्थ सांगा. त्यानंतर आहे आयात व्यापाराचा अर्थ काय? त्यानंतर आहे निर्यात व्यापाराचा अर्थ काय? सातवा आहे पुनर्निर्यात व्यापाराचा अर्थ काय? याच्या अर्थ काय म्हणजे व्याख्या दिलेल्या आहेत. ते आपण नीट लिहून घ्याव्यात. आठवा आहे व्यापाराची अनुषंगिक साधने म्हणजे काय? ते सुद्धा दिलेले आहे. व्यापार म्हणजे काय? वाणिज्य म्हणजे काय? त्यानंतर 11वा आहे प्राथमिक उद्योग म्हणजे काय? 12वा आहे दुय्यम उद्योग म्हणजे काय? व 13वा आहे जैविक उद्योग म्हणजे काय? या सर्वांच्या व्याख्या लिहून दिलेल्या आहेत. प्रश्न 2 आहे संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. पहिला आहे व्यवसाय. व्यवसायाचे उत्तर आहे समाजाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी वस्तू आणि सेवांचे नफा मिळवण्याच्या दृष्टीने उत्पादन व विक्रीसाठी व्यक्तींनी केलेले सामूहिक प्रयत्न म्हणजे व्यवसाय. व्यवसाय हा एखाद्या व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाचा सुसंघटित प्रयत्न दर्शविते. 2 आहे पेशा. उत्तर आहे पेशा हा आर्थिक कृतीचा असा भाग आहे की ज्यामध्ये व्यक्ती त्याची शैक्षणिक ज्ञान व विशेष कौशल्ये वापरून उत्पन्न मिळवण्याच्या हेतूने सेवा पुरवितात. तिसरा आहे नोकरी. नोकरी करणे ही एक आर्थिक क्रिया आहे. यामध्ये कर्मचारी इतरांसाठी काम करतात. यामध्ये मालक व कामगार असे नाते असते. मालक म्हणजे एक अशी व्यक्ती जी दुसऱ्याला कामाची संधी देते व कामाची संधी घेणारी व्यक्ती म्हणजे कर्मचारी, त्यालाच कामगार असे म्हणतात. चौथा आहे देशी व्यापार. देशाच्या किंवा राष्ट्राच्या भौगोलिक सीमेअंतर्गत होणारा व्यापार म्हणजे देशी व्यापार होय. हा व्यापार 2 विविध राज्यांमध्ये होऊ शकतो किंवा शहरांमध्ये होऊ शकतो. या व्यापारास अंतर्गत व्यापार असेही म्हणतात. विदेशी व्यापार.
2 किंवा अधिक देशांमध्ये होणाऱ्या व्यापारास विदेशी व्यापार म्हणतात. या व्यापारास बहिर्गत व्यापार असेही म्हणतात. आर्थिक कृती ज्या कृती पैसा मिळवणे या उद्देशाने केल्या जातात त्यांना आर्थिक कृती म्हणतात. या कृती उत्पादन करून वितरण व विक्री संबंधित असतात. उदाहरणार्थ कामगारांनी कारखान्यात काम करणे. 7वा आहे आर्थिकेतर कृती. ज्या कृतींचा पैसा मिळवणे हा उद्देश नसतो त्या कृतीस आर्थिकेतर कृती असे म्हणतात. या कृती आपला छंद, सवयी, प्रेम यासाठी केल्या जातात. उदाहरणार्थ आईने स्वयंपाक करणे. प्रश्न 3. खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. 1. जयसुख तेल कारखाने शुद्ध तेल तयार करतात. ते सर्व उत्पादन रुपेश तेल वितरक विकत घेतो. तो वेगवेगळ्या किरकोळ व्यापाऱ्यांना विक्री करतो. श्रीमती प्राची यांनी बालाजी किराणा दुकानातून 2 किलो तेल विकत घेतले. तर त्यांनी विचारलेले आहे नावे शोधा असे सांगितलेले आहे. पहिले आहे उत्पादक. तर उत्पादक आहे जयसुख तेल कारखाने. दुसरा आहे घाऊक व्यापारी. रुपेश त्या जयसुखकडून तेल विकत घेऊन तेल वितरण करतो म्हणून रुपेश हा घाऊक व्यापारी. किरकोळ व्यापाऱ्यांना विक्री करतो. तर त्याने विचारले आहे किरकोळ व्यापारी बालाजी किराणा व ग्राहक आहे श्रीमती. दुसरा आहे श्री प्रणव हा यांत्रिक वस्तू तयार करण्याचे काम करतो. यासाठी लागणारा कच्चा माल इंग्लंडच्या जॅककडून खरेदी करतो. यांत्रिक वस्तू तयार करून अमेरिकेच्या विल्यमला विक्री करतो. तर यातील प्रणवचे आयातदार व निर्यातदार कोण? त्यांची नावे शोधा. आयातदार आहे जॅक व निर्यातदार आहे विल्यम. प्रश्न 6. खालील विधाने साकारून स्पष्ट करा. प्रश्न 4 व प्रश्न 5 मी आपल्याला पुस्तकात त्याचे उत्तर कोठे आहे ते दाखवणार आहे. तर प्रश्न 4 आहे फरक स्पष्ट करा. पहिला आहे उद्योग व वाणिज्य. उद्योग व वाणिज्य याचा फरक आहे पुस्तकात आहे पान नंबर 14 वर हा फरकाचा तक्त्यात दिलेले आहे. उद्योग व वाणिज्य आपण बघू शकता की पुस्तकात ते दिलेले आहे. दुसरा फरक आहे व्यवसाय व वाणिज्य. तर व्यवसाय व वाणिज्य यातील फरकाचा तक्ता पान नंबर 15 वर सर्वात खाली दिलेला आहे. ते 4 मुद्दे आहेत. 4 अर्थ, संकल्पना, कौशल्य व वर्गीकरण यावर आधारित त्यांनी तक्ता दिलेला आहे. तिसरा फरकचा प्रश्न आहे व्यवसाय व पेशा. पान नंबर 15 वर व्यवसाय, पेशा व नोकरीचा फरकांचा तक्ता दिलेला आहे. त्यातील आपल्याला फक्त व्यवसाय व पेशा या दोनच फक्त भाग लिहायचे आहे. नोकरीचा भाग आपल्याला लिहायचा नाही आहे. चौथा प्रश्न आहे नोकरी व पेशा. आता आपल्याला त्याच तक्त्यातील फक्त पेशा व नोकरीचा तक्ता लिहायचा आहे. त्यात आपल्याला व्यवसाय हा भाग घ्यायचा नाही आहे. प्रश्न 5. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. पहिला आहे पेशाची कोणतीही 4 वैशिष्ट्ये सांगा. पुस्तकात पान नंबर 5 वर याचे उत्तर आहे. त्यातील आपल्याला कोणतीही 4 वैशिष्ट्यांचे मुद्दे लिहायचे आहेत. पहिला आहे उद्देश. दुसरा आहे पात्रता. 3 आर्थिक मोबदला. 4 भांडवल. 5 नोंदणी सभासद. 6 अहस्तांतरणीय. यातील आपल्याला कोणताही एक मुद्दा लिहायचा आहे. कोणताही एक नाही, कोणतेही 4 मुद्दे आपल्याला उद्देशाचे लिहायचे आहेत. दुसरा प्रश्न आहे उद्योगाचे कोणतेही 2 प्रकार सांगा. याचे उत्तर आपल्याला त्यांनी फक्त उद्योगाचे प्रकारांची नावे विचारलेली आहेत. त्याचे स्पष्टीकरण द्यायला सांगितलेले नाही आहे. त्यामुळे आपण पान नंबर 10 वर एक तक्ता आहे. त्यामध्ये व्यवसायाचे प्रकार दिलेले आहेत व
त्यात उद्योगाचे सुद्धा म्हणजेच व्यवसायाचा एक उद्योग हा प्रकार आहे व उद्योगाचे 3 प्रकार दिलेले आहेत. तर त्यांनी आपल्याला विचारले आहे कोणतेही 2 प्रकार सांगा. तर आपण त्यातील प्राथमिक उद्योग किंवा दुय्यम उद्योग किंवा सेवा उद्योग यांपैकी 2 उद्योग सांगू शकतो. 3. विदेशी व्यापाराचे 2 प्रकार सांगा. त्याचे उत्तर पान नंबर 12 वर आहे. विदेशी व्यापार म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापार. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे 3 प्रकार आहेत: आयात व्यापार, निर्यात व्यापार व पुनर्निर्यात व्यापार. यापैकी आपल्याला त्यांनी कोणतेही 2 विचारलेले आहेत, त्यामुळे आपण यातील 2 कोणतेही आपल्या मनाने लिहू शकतो. चौथा आहे कोणतीही 4 आनुषंगिक साधने स्पष्ट करा. तर आपल्याला साधने स्पष्ट करायला सांगितलेली आहेत. फक्त नावे लिहायची नाही आहेत, त्यांचे थोडक्यात माहिती लिहायची आहे. पान नंबर 12 व पान नंबर 13 वर याचे उत्तर आहे. त्यातील वाहतूक व्यवस्था पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे गोदाम व तिसरा मुद्दा आहे विमा. चौथा मुद्दा आहे बँक. 5वा आहे जाहिरात. 6वा आहे व्यापारी अभिकर्ते व 7वा आहे संदेशवहन. यातील आपल्याला कोणतेही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करायची आहेत. म्हणजेच फक्त नाव न लिहिता पूर्ण माहिती लिहायची आहे, थोडक्यात लिहायची आहे ती सुद्धा. 5वा आहे रोजगाराची 4 वैशिष्ट्ये लिहा. रोजगाराची वैशिष्ट्ये मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन. पहिल्यांदा आपण बाकीचे सर्व पूर्ण करून घेऊ. 6वा आहे व्यवसायाची कोणतीही 4 उद्दिष्टे लिहा. उद्दिष्टे फक्त म्हणजेच लिहायचे आहेत, त्याचे स्पष्टीकरण द्यायचे नाही आहे. पान नंबर 7 वर व्यवसायाची उद्दिष्टे दिलेली आहेत. त्याचे मुख्य 2 प्रकार दिलेले आहेत. त्यातील आपल्याला कोणतेही 4 प्रकार लिहायचे आहेत. म्हणजेच आर्थिक उद्दिष्टे व सामाजिक उद्दिष्टे न लिहिता फक्त आपल्याला नफा मिळवणे, नवीन ग्राहक शोधणे, नवीन उपक्रम, उपलब्ध साधनांचा सुयोग्य वापर आणि पुढे यांनी दिलेले आहेत दर्जेदार उत्पादनाचा पुरवठा करणे, व्यापारातील गैरव्यवहार टाळणे, रोजगार निर्मिती, कर्मचारी कल्याण, सामाजिक प्रश्न सोडविण्यास मदत करणे, सामाजिक कल्याणात सहभाग. यातील आपल्याला कोणतीही 4 उद्दिष्टे फक्त लिहायची आहेत. पुढचा आहे व्यवसायाची कोणतीही 4 वैशिष्ट्ये सांगा. पान नंबर 3 वर व्यवसायाची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. त्यातील आपल्याला कोणतीही 4 लिहायचे आहेत. 1 आहे आर्थिक कृती, दुसरं 2 पक्ष, तिसरं नफा हेतू, वस्तू व सेवांचे उत्पादन, 5वा आहे वस्तू व सेवांची देवाणघेवाण, 6वा आहे वस्तू व सेवांचा विनिमय, 7वा आहे व्यवसाय सातत्य, 8वा आहे अनिश्चित परतावा, 9वा आहे जोखीम किंवा धोका, 10वे आहे उपभोक्त्यांचे किंवा ग्राहकांचे समाधान. यातील या 10 मधील आपल्याला कोणतीही 4 वैशिष्ट्ये लिहायची आहेत. 8वा प्रश्न आहे प्राथमिक उद्योगाचे कोणतेही 2 प्रकार सांगा. प्राथमिक उद्योगाचे एकूण 3 प्रकार आहेत. त्यातील आपल्याला कोणतेही 2 विचारलेले आहेत. पहिला आहे कृषी उद्योग, दुसरा आहे निष्कर्षक उद्योग व तिसरा आहे जैविक उद्योग. यातील आपल्याला कोणतेही 2 लिहायचे आहेत. प्रश्न 6वा आहे खालील विधाने कारण स्पष्ट करा. त्यातील पहिला आहे किरकोळ व्यापारी अंतिम ग्राहकांशी थेट संपर्क प्रस्थापित करतो. यामध्ये मी 2 मुद्दे दिलेले आहेत व शेवटी वाक्य पुन्हा लिहिले आहे. ही टेक्निक आपल्याला भरपूर मार्क मिळवून देते. भरपूर म्हणजे जेवढे असतात तेवढे. तर उत्तर आपण हे घेतले असेल.
दुसरा प्रश्न आहे, वाणिज्य ही संज्ञा व्यापारापेक्षा व्यापक आहे. यामध्ये मी 4 मुद्दे खाल्लेले आहेत व एक मुद्दा अधिक करून वर लिहिलेला आहे. म्हणजे आपण तो मुद्दा यातच लिहून घ्यावा व शेवटी 5 मुद्दे झाल्यानंतर व शेवटचे वाक्य लिहावे. तर आपण हे उत्तर लिहून घेतलेले असेल तर आता मी पुढे वळूया. तिसरा प्रश्न आहे, व्यावसायिक कृतीत जोखीम अपरिहार्य असते. त्याचे उत्तर दिलेले आहे. तर आपण हे उत्तर लिहून घेतलेले असेल. आता आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया. चौथा आहे, अंतर्गत व्यापारी आयात निर्यात सांभाळतात. त्याचे सुद्धा उत्तर मी दिलेले आहे. ते आपण नीट लिहून घ्यावे. आता आपण 5वा प्रश्न बघूयात. वाहतुकीमुळे स्थान उपयोगिता निर्माण होते. त्याचे उत्तरही दिलेले आहे. 6वा आहे, वाणिज्याची कृती सुरू होण्यापूर्वी औद्योगिक कार्याला सुरुवात होते. उत्तर आपण लिहून घेतले असेल. 7वा आहे, उपलब्ध साधनसंपत्तीचा जास्तीत जास्त वापर करणे आवश्यक असते. 7व्याचे उत्तर आपण लिहून घेतले असेल. आपण 8व्याकडे वळूया. 8वा आहे, घाऊक व्यापारी उत्पादक व किरकोळ व्यापाऱ्यातील दुवा होय. त्याचे सुद्धा उत्तर दिलेले आहे. आता आपण 9व्या प्रश्नाकडे वळूयात. 9वा आहे, व्यवसाय हा आर्थिक कृतीचा भाग आहे. याचे उत्तर पुढील पानावरही दिलेले आहे. तर 9व्याचे उत्तर आपले झालेले असेल. आता आपण 10वा प्रश्न बघूयात. बाजारातील सतत बदलणाऱ्या फॅशनमुळे व्यवसायाला धोका निर्माण होतो. उत्तर दिलेले आहे, ते आपण लिहून घ्यावे. तर आपण उत्तर लिहून घेतलेले असेल. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे, खालील प्रश्न सोडवा. पहिला आहे, वाणिज्य म्हणजे काय? त्याचे उत्तर आपण लिहून घेतले असेल. आता आपण दुसऱ्याकडे वळूयात. निर्यात व्यापार म्हणजे काय? त्याचे उत्तर आहे, जेव्हा दुसऱ्या देशास किंवा राष्ट्रास वस्तू व सेवांची विक्री केली जाते त्यास निर्यात व्यापार म्हणतात. तिसरं आहे, व्यापाराच्या अनुषंगिक साधनांची भूमिका थोडक्यात स्पष्ट करा. तर व्यापाराच्या अनुषंगिक साधनांची भूमिका पुढील प्रमाणे लिहिलेली आहे. पहिलं, वाहतूक व्यवस्था. दुसरं आहे, गोदाम किंवा साठवणूक. तिसरं आहे, विमा. चौथे आहे, बँक. 5वे आहे, जाहिरात. त्यानंतर 6वे आहे, व्यापारी अभिकर्ते. शेवट आहे, संदेशवहन. याची मी थोडक्यात माहिती आपल्याला दिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, दुय्यम उद्योगांचे प्रकार कोणते? तर दुय्यम उद्योगांचे प्रकार उत्पादन उद्योग व बांधकाम उद्योग हे 2च आहेत. त्यानंतर विचारले आहे, व्यावसायिक कृतीचे प्रकार सांगा. तर आपण जो मगाशी व्यावसायिक कृतीचे प्रकारमध्ये आपण मगाशी पाहिलेला होता तो मोठा तक्ता, त्यामध्ये प्रकार आहेत ते आपण सर्व लिहिलेले आहेत. पहिल्यांदा मी लिहिलेले आहे, व्यावसायिक कृतींचे प्रकार खालीलप्रमाणे. त्यामध्ये 2 मुख्य प्रकार, उद्योग व वाणिज्य. त्यानंतर उद्योगाचे परत 3 प्रकार आहेत, ते म्हणजे प्राथमिक उद्योग, दुय्यम व सेवा उद्योग. वाणिज्याचे परत 2 प्रकार आहेत, व्यापार व व्यापाराची अनुषंगिक साधने. व्यापाराचे परत 2 प्रकार, अंतर्गत व आंतरराष्ट्रीय.
अंतर्गत व्यापाराचे पुन्हा दोन प्रकार, घाऊक व्यापार व किरकोळ व्यापार. आंतरराष्ट्रीय व्यापाराचे तीन प्रकार, आयात व्यापार, निर्यात व्यापार व पुनर्निर्यात व्यापार. 6वा प्रश्न आहे, अंतर्गत व्यापाराची व्याप्ती स्पष्ट करा. तर यात मी व्याख्या व त्याचे दोन प्रकार दिलेले आहेत. 7वा आहे, व्यापारासाठी बँक व विमा कशा प्रकारे उपयोगी असतो. याचे उत्तर आपण मागास लिहिलेले आहे. त्यातच आहे, मी आता तुम्हाला दाखवतो. आपण मागास लिहिलेले होते त्याचप्रमाणे पुन्हा याचे तेच उत्तर आहे. फक्त आपल्याला बँकेचे व विम्याचे विचारलेले आहे, त्यामुळे हे उत्तर आपण लिहावे. आता आपण 8वा व शेवटचा प्रश्न पाहणार आहोत. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला आहे, व्यवसाय, पेशा व नोकरी यांचा तुलनात्मक अभ्यास करा. याचा तुलनात्मक अभ्यास करा म्हणजेच आपल्याला त्यांनी फरक लिहायला सांगितलेला आहे. त्याचा आपण मगाशी तक्ता पाहिलेला होता, तेच याचे उत्तर आहे. तरीसुद्धा मी पुन्हा आपल्याला दाखवतो. आपल्या पुस्तकाच्या पान नंबर 15वर याचा मोठा तक्ता आहे, तो आपण लिहून घ्यावा. दुसरा आहे, व्यवसाय संज्ञेची व्याख्या द्या व वैशिष्ट्ये स्पष्ट करा. पान नंबर 3 वरती याच्या दोन व्याख्या दिलेल्या आहेत, त्यातील आपण कोणती एक लिहू शकता व व्यवसायाची वैशिष्ट्ये त्याच्या खालच्याच बाजूला आहेत. पान नंबर 3 वरती आपण लिहायचे आहेत. पहिले, आर्थिक कृती, दोन पक्ष, नफा हेतू, वस्तू व सेवांचे उत्पादन, वस्तू व सेवांची देवाणघेवाण, वस्तू व सेवांचा विनिमय, व्यवसाय सातत्य, अनिश्चित परतावा, जोखीम किंवा धोका व उपभोक्त्यांचे किंवा ग्राहकांचे समाधान. व्यवसायाची वेगळी उद्दिष्टे स्पष्ट करा. स्पष्ट करा म्हणून जर आपल्याला दिलेले असेल तर आपण फक्त टायटल न टाकता त्याची पूर्ण थोडक्यात माहिती लिहायची आहे. ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे. व्यवसायाची उद्दिष्टे यामध्ये दोन मुख्य उद्दिष्टे आहेत, ती म्हणजे आर्थिक व सामाजिक. पुन्हा आर्थिक उद्दिष्टांमध्ये नफा मिळवणे, तर नफा मिळवणे हे फक्त न लिहिता नफा हा याच्या पुढील सर्व माहिती लिहायची आहे. दुसरा आहे नवीन ग्राहक शोधणे. तिसरा आहे नवीन उपक्रम. चौथा आहे उपलब्ध साधनांचा सुयोग्य वापर. त्यानंतर सामाजिक उद्दिष्टांमध्ये आहे, पहिले आहे दर्जेदार उत्पादनाचा पुरवठा करणे, व्यापारातील गैरव्यवहार टाळणे, रोजगार निर्मिती, कर्मचारी कल्याण, सामाजिक प्रश्न सोडवण्यास मदत करणे व पाचवा आहे सामाजिक कल्याणात सहभाग. हे आपण उद्दिष्टे स्पष्ट करून लिहायचे आहेत. आता चौथे व शेवटचे, व्यवसायातील नफ्याचे महत्त्व स्पष्ट करा. पान नंबर 9 वर नफ्याची भूमिका म्हणून याचे उत्तर दिलेले आहे. तर आपण यातील सर्व मुद्दे लिहायचे आहेत. फक्त मुद्दे न लिहिता आपल्याला त्याचे पूर्ण थोडक्यात माहिती लिहायची आहे. पहिले आहे गुंतवणूकदारांना परतावा, संशोधन व विकास, वाढ व विस्तार, कार्यक्षमतेत वाढ. त्यानंतर उदरनिर्वाहाचे साधन, धोका पत्करण्याचे फळ व व्यवसायात टिकून राहणे. तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा. काही त्रुटी राहिल्या असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा.